हाय फ्रेंड, आज 31 डिसेंबर आहे तर आपली बिर्याणी बनवायची प्लॅनिंग झालेली आहे. तर आपल्यासोबत आहे मयूर बांबुगडे चूल पेटवत आहेत. अजून आहेत रुद्र मालुसकर आणि आहेत प्रणय करंजे. रिद्धी सुद्धा आहे. ही आहे रिद्धी करंजे. तर अजून पब्लिक आहेत ते आलेले नाहीत. तर प्रणयला सांगितलं झाडू मारायला, तर प्रणय झाडू घेतला आणि झाडू मारून घेतला लगेच. तर तितक्यात प्रणय वगैरे बसलं भाजी कापायला. तर भाजी तोडाय घेतली तर सुरुवातच केली. एक मिनिटात भाजी तोडून मोकळं झालं. तर मला सांगितलं ये चल तू पण मटार सोलायला. तर मटार सोलायला गेलो तर हा प्रणय नुसता मटारचे दाणेच खात होता. त्याला बाकी काहीच दिसत नव्हतं. सोलणं कमी आणि खात जास्त. तर परत तो गेला चूल पेटवला. चूल काय मिळून व्यवस्थित पेटवली नव्हती म्हणून त्यांनी सुद्धा पेटवली. नंतर मला सांगितलं कांदा कापायला. मी कांदे कापायला सुरुवात केली तर मशीन काय थांबे नाही. कांदे कापल्याशिवाय मशीन काय थांबे नाही. तर हा आपला कुक आहे. आपला कुक आलेला आहे मुंबईवरून. तर कुकला दाखवता दाखवता हा साहिल मालुसकर आहे. त्याने निकाऱ्यावरती पाय दिला आणि तो थेट तिकडे गेला आणि इकडे मीटिंग चालू होती. तर इकडे थंडी पण लागते आणि मीटिंगही चालू आहे. कसली मीटिंग चालू आहे काय माहित नाही. पण बाबा यांचे विषय लय मोठे होते. तर कोकणी पाणी ठेवला तापत. तर हा भाई आला दे दे मी लिंबू पिलतो. तो लिंबू असं पिला काय सुद्धा बॉम्बला लागला. अरे बास बास किती पिलतोस, माझा काही जीव वगैरे आहे की नाही. हा बोला भाई नाही 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 पाणी साफ पाणी काढणार. तरी हा काय ऐक नाही. हा पिलून पिलून घेतल्यानंतर हे परत भाजी कापायला बसते. मी बोललो बिर्याणी बनवायची आणि हे कसली भाजी कापते. तर तितक्यात आपल्या कोकणी राईस ठेवला शिजत. तर राईस ठेवला आणि हे इकडे बघतोय तर इकडेही चुलीवर काहीतरी करते. अरे बोललो यांचं नक्की चाललंय काय. ते मी विचारला तर ते वाटत नाही नाही आपल्याला पनीर चिल्ली सुद्धा बनवायची आहे. हो का बोललो तर ठीक आहे. हे भाई परत बसले कांदा कापायला. तर कांदा कापून झाल्यानंतर हा भाई आला. हे भाई मला पण व्हिडिओ मध्ये घे रे. बोलो काहीतरी काम करावं लागेल. हा लगेच घेतला कालता आणि कांदा भाजायला लागला. बोलते ठीक आहे बोलू चल. आणि हा भाई आपला आलता आणि नुसती शायनिंग मारत होता. शायनिंग मारता होता ह्या दोघांना काय झालं काय तर तितक्यात आपला राईस हलता तयार. त्या राईस मस्त की काढून घेतला एक साईडला. ते बसले परत शेकोटी शेकायला. ह्यांना भूक लागली नुसते बोलत होते कधी होते ना कधी नाही. त्या टोपाजवळून काय साईडला होत नव्हती. तर आपल्याला मला सांगितलेला कांदा करपडवायला तर मी साफ कौलसच करून टाकला. वाट लावली आणि पळालो तिथून. तर यांना सांगितलं घ्या चला मला पण भूक लागली. त्या बोलतात ये चल व्हिडिओ नको बनवूस आपला इथे ग्रेव्ही करा घे. तर गेलो ग्रेव्ही कराय ग ग ग ग बोला अर्धा तास गेला तरी काही ग्रेव्ही होई नाही. शेवटून कंटाळलो. तर झाली ग्रेव्ही झाल्यानंतर हे इकडे बघतोय तर ह्यांची गप्पा गोष्टी चालू आहेत. हा शेट आपला इकडे तिकडे बघतोय. अरे बोललो यांचा काय चालला बघता बघता इकडे बिर्याणी झाली. झाली तर तोंडाला नुसती पोळांच्या पाणी सुटलेला. तर हे आपलं कुक काय ते नवीनच करत होतं. बोलो हे काय करतायत. त्यानंतर कुकला विचारला तर कुक ते दम द्यायचे दम. तर बोलो बिर्याणीला दम कसं देणार. बोलो माणसाला एकाला दम देतो. बोलो बिर्याणीला कसा दम देणार. तर ह्याने काय केला काय माहित ग ग ग. तो ढाकण ठेवला आणि वरती दाबा दब नुसतं जोर टाकला आणि काय केला काय माहित मला तर काहीच समज नाही. हे ते परत निखारे टाकले आणि टॉपवर ठेवले. बोलो हे कशाला शेवटी दम द्यायला. बोलो दम हिला कसं काय देणार. ते बोलो जाऊ दे त्याला काय असेल तर असेल. तर हे आपले भाई बसले इकडे परत लगेच पनीर काटायला. आणि ही आली आणि मला होते मला पण व्हिडिओ मध्ये घे. बोललो थांब थांब तुला तर व्हिडिओ मध्ये घेणार तू आळशी आहे. तर ते बसलेलं इकडं त्या टॉपाजवळून काय बाबा बाबा हे हलत नव्हतं. हे बोलतायत कधी होते आणि कधी खायला खात्यात आहेत. तर बोललो ठीक आहे भेटणार तुम्हाला पण भेटणार. तर तितक्यात हे आपलं बघतोय तो पनीर कट करून हे आपले तळतायत. बोलो मजा आहे बोलो यांची. बोलो पनीर वगैरे आता बोलो काय ते तर नाही ह्यांना जाम तळायला टाइम जातोय. तर जवळजवळ अर्धा तास गेला तरी पनीरच तळते. तर पनीर तळून झाले मस्तपैकी. तर हे बघ हे पण काय बाबा हा बाबा पबजी लवर. पबजी खेळताना नुसता बाडबाड गळा कान बाबा कुलकाय लागलं. आणि इकडे आलो तर इकडे बघतोय तर हे काय करतात. हे बघते तर इकडे राजस्थानी रोट्या टाकतात. त्यांना बोल मला पण एक द्या हो नाही तर तुम्हीच खाऊन टाकशील. तर इकडे बघते तर काय इकडे आपली चिल्ली तयार झाली. आता बोल मस्त आहे की पोट पूजा होणार. तर आपली चिल्ली आणि बिर्याणी झाली आहे. तर बघूया ही चिल्ली आणि आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर हा भाई बसला इथं लगेच आलटी पलटी करायचं. ह्याच्या साईडला लगेच ही येऊन बसली. काय घ्यायचं मला भूक लागली. बोलो हो हो चला जेऊया. तर आम्ही मस्त की आता जेवायला वगैरे बसलो. तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तिला बोलो जाचल भांडी घासायला तू काम वगैरे नाही केली. तर ही भाई गप मान खाली टाकून गेली भांडी घासायला. तर आपली बिर्याणी आणि चिल्ली तर एकच नंबर झालती. आम्ही आता बिर्याणी खाल्लेली आहे आणि बिर्याणी खूपच भारी झालती आणि चिल्ली एक नंबर झालती बिर्याणी. तर आता आम्ही चाललेलो आहेत. तर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या पुढच्या व्हिडिओ बघत राहा.